नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे क्रॅमर मेथडनं कसं सॉल्व करायचं हे आपण आज शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिले त्याचा फॉर्म्युला आपण बघणार आहोत. क्रॅमर मेथडनं कसं सॉल्व करायचं आणि ते कसं सॉल्व होईल. त्याच्यासाठी आपल्याला लिनियर इक्वेशन्सचे जनरल फॉर्म्स माहीत असणं आवश्यक. मग लिनियर इक्वेशनचे जनरल फॉर्म्स जे की आपण मागच्या लेक्चर्समध्ये शिकलेलो आहे ते आहेत a1x प्लस b1y इज इक्वल्स टू c1. हे इक्वेशन सपोज हे पहिलं राहील इक्वेशन फर्स्ट या फॉर्ममध्ये आणि इक्वेशन सेकंड राहील a2x प्लस b2y इज इक्वल्स टू c2. हे राहणार आहे इक्वेशन सेकंड. मग याच्यामध्ये बघा डिटर्मिनंट मेथडनं किंवा क्रॅमर मेथडनं डिटर्मिनंट सॉल्व करून जवळपास 3 डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचे आहेत आणि ते सॉल्व करून नंतर आपल्याला एक्स आणि वायचे व्हॅल्यू मिळतील. तर त्याच्यासाठी सर्वात पहिलं डिटर्मिनंट म्हणजे मेन डी हा आपल्याला सॉल्व करायचा आहे. याच्यासाठी हा फॉर्म्युला नेहमीसाठी लक्षात ठेवा. a1 a2 इथे जी व्हॅल्यू येणार a1 आणि a2 हा रिअल नंबर आहे आणि b1 b2 लक्षात घ्या. याच्यासाठी जे आहे ना ते हा a1 आहे, हा a2 हाच इथं आलेला a1 a2 आणि b1 आणि b2 जो आहे ना तो इथं हा b1 हा b2 हा b1 हा b2. याने हे सॉल्व केलं की आपलं डिटर्मिनंट भेटलं. समजा झालं आपलं डीची व्हॅल्यू मिळून जाते. डी हा डिटर्मिनंट सॉल्व केला की याला सॉल्व करण्यासाठी कसं करायचं a1 मल्टिप्लाइड बाय b2 मायनस b1 मल्टिप्लाइड बाय किंवा a2 मल्टिप्लाइड बाय b1. याचं जे काही आन्सर येईल ना तो राहील आपला डी. इथे येणार देअरफॉर डी इज इक्वल्स टू एक व्हॅल्यू आपल्याला मिळणार. डी सॉल्व केल्यानंतर म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार. लक्षात घ्या ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन याप्रमाणे. हे झालं की आपल्याला सॉल्व करायचं असते डी ऑफ एक्स किंवा डीएक्स. डीएक्स सॉल्व करताना डीएक्स सॉल्व करते वेळी डीएक्स इज इक्वल्स टू या व्हॅल्यू चेंज होतील c1 c2 आणि b1 b2. हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करावा लागेल. आपल्या इक्वेशनमध्ये c1 c2 कुठं आहे तर बघा हा आहे c1 हा आहे c2. इथं आलेला आहे c1 इथं आलेला c2 इथं आलेला आहे. त्याच्यानंतर याला त्याच टेक्निकनं सॉल्व करायचं इज इक्वल टू c1 मल्टिप्लाइड बाय b2 मायनस c2 मल्टिप्लाइड बाय b1 यानुसार. त्याच्यानंतर आपल्याला सॉल्व करणे आहे dy. dy सॉल्व करते वेळी पुन्हा असा एक डबा इथं a1 a2 आणि इथे येणार आहे c1 c2. याला सॉल्व करण्यासाठी पुन्हा तीच तिरपा गुणाकार आपण करू शकतो ना. a1 मल्टिप्लाइड बाय c2 मायनस a2 मल्टिप्लाइड बाय c1 ह्यानुसार. आता जेव्हा आपल्याला डी ची व्हॅल्यू dx ची व्हॅल्यू आणि dy ची व्हॅल्यू मिळेल इथे आपल्याला dx आता इथे आपल्याला dx मिळेल. देअरफॉर dx इज इक्वल्स टू एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला
इथे आपल्याला एक व्हॅल्यू मिळेल, देअरफॉर dy इज इक्वल्स टू, एक व्हॅल्यू मिळेल dy इज इक्वल्स टू. मग जेव्हा ह्या सर्व व्हॅल्यू आपल्याला मिळून जातील त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू ज्या काढाव्या लागतात त्या काढाव्या लागतात एक्स आणि वायच्या, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढल्या. मग एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढण्यावेळी काय करायचं, एक्स इज इक्वल्स टू dx अपॉन डी. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला एक्सची एक व्हॅल्यू मिळून जाईल जेव्हा आपण याला सोडवू, आणि त्याच्यानंतर वायची व्हॅल्यू सोडवून काढण्यासाठी dy अपॉन डी, आणि देअरफॉर आपल्याला इथे एक वायची व्हॅल्यू मिळेल. लास्टमध्ये आपलं आन्सर कसं राहील, सोल्युशन रिक्वायर्ड सोल्युशन कसं राहणार आहे, एक्स कॉमा वाय इज इक्वल्स टू जे काही आलेलं असेल कॉमा जे काही उत्तर आलेलं असेल ते इथं आन्सर राहणार या प्रकारे. तर मित्रांनो, या मेथडचा वापर करून तुम्ही सुद्धा हे सॉल्व करू शकता. इथे A1 A2 B1 B2 C1 C2 ह्या सगळ्या व्हॅल्यू यामध्ये ठेवायच्या आणि सॉल्व करायचं. धन्यवाद.